मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार शुभंकरच्या घरी येतो आणि समोर पाहतो तर तिथे आता पिहूचा फोटो लावलेला असतो। तेव्हा ते पाहताच आता मल्हारला खूप मोठा धक्का बसतो। तो रागातच शुभंकरला आवाज देत असतो की मला तुझ्याबरोबर बोलायचंय, तू पटकन बाहेर ये। तेव्हा त्याच क्षणी शुभंकर आणि अभिषेक दोघेही बाहेर येतात। त्यावेळी आता शुभंकर खुश होतो आणि म्हणतो, मल्हार मला माहीत होतं तू इथे येणार। तू DNA टेस्टसाठी सॅम्पल आणले आहेत ना, दे पटकन माझ्याकडे, मग तुला समजेल पिहू ही कुणाची मुलगी आहे। त्यावेळी मल्हार म्हणतो, तुला आता समजलंच असेल की माझ्या मुलीने तुला फोनवर काय सांगितलं होतं। तुझी आणि पिहूची कुठलीही DNA टेस्ट मी होऊ देणार नाहीये। त्यावेळी शुभंकर म्हणतो की तुझा नक्की काय प्रॉब्लेम आहे मल्हार, आपण तो सॉल्व करू, पण प्लीज तू सांग नक्की। अरे DNA टेस्ट करण्यासाठी तू असा नकार का देतो? ते सांगितलंय त्यामध्ये अजिबात बदल होणार नाही असं आता मल्हार म्हणतो। पुढे आता शुभंकर म्हणतो, मला माहिती आहे कामत परिवाराची खूप बदनामी झाली आहे माझ्यामुळे, पण मी हे सर्व का केलं तुला माहिती आहे का? कारण मोनिकाने सर्व काही सत्य सांगावं ना, यासाठी मी हे सर्व माझ्या मुलीसाठी करतोय असं आता शुभंकर सारखा म्हणत असतो। त्यावेळी मल्हार म्हणतो, तू फक्त स्वप्न बघत राहा, कारण माझी पिहू तुला स्वप्नातही मिळणार नाहीये। त्यावेळी शुभंकर विचारतो, मग ती माझी मुलगी आहे हे सिद्ध झालं तरीही तुला माझ्याकडे सोपवणार नाही का? आता मल्हार म्हणतो, मी तुझी आणि पिहूची DNA टेस्ट होऊच देणार नाहीये, त्यामुळे तुझं आणि तिचं काय नातं आहे ना, हे कधीही जगासमोर येणार नाही। आता राहिला प्रश्न माझ्या आणि पिहूच्या नात्याचा, तर मी आत्ताच माझे आणि पिहूचे सॅम्पल DNA टेस्टसाठी देऊन आलो आहे। हे ऐकताच शुभंकरला खूप आनंद होतो। तो म्हणतो की पिहू ही माझी मुलगी आहे हे लवकरच सिद्ध होऊन या सर्व नाटकावर पडदा पडेल। त्यावेळी आता शुभंकर खूपच खुश। लगेच अभिषेकला म्हणतो, पाहिलं ना आता मल्हार काय म्हणाला ते, बघ आता DNA टेस्टसाठी सॅम्पल दिले आहेत, माझी पिहू माझ्याकडेच येणार, थँक्यू सो मच असं म्हणून आता तो लगेच मल्हारला मिठी मारणार असतो। मल्हार आता त्याला अडवतो आणि म्हणतो की तू एवढाही खुश होऊ नकोस, बघ आता DNA टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर काय काय होतंय ते, तुझी काय हालत होती। कामत कुटुंबातील बाईची अब्रू वेशीला टांगणाऱ्या लोकांना मी सोडणार नाहीये, मी तुझी अशी हालत करणार आहे ना की तुला प्रश्न पडेल मी अमेरिका सोडून इथे का आलो। आणि एवढी धमकी देऊन देखील सनी हा हसत असतो, त्यामुळे मल्हारलाच प्रश्न पडतो आता पुढे काय बोलावं। पुढे शुभंकर म्हणतो, हे बघ मल्हार, अरे आता तुझे रिपोर्ट गेले काय किंवा माझे रिपोर्ट तिकडे सॅम्पलसाठी गेले काय, काहीही फरक पडत नाही, कारण आता तुला समजेल पिहू ही तुझी मुलगी नाहीये। अरे हे असं झालं तर तू तुझ्या बायकोचं काय करशील, मोनिकाला काय शिक्षा देशील तू, असा सरळ प्रश्न तो मल्हारला करतो। त्यावेळी मल्हार आता हसतो आणि म्हणतो, तुझी ही स्वप्न आहे ना ती अशी खळकण फुटून जाणार आहेत। तुझं कसं झालं आहे ना, बकऱ्यासारखं झालं आहे, त्याला जेव्हा कापायला नेतात ना तेव्हा माहीत नसतं की आपल्याला कुठे घेऊन जातायत, आणि सेम त्या बकऱ्यासारखी अवस्था तुझी झाली। एकदा का हे रिपोर्ट माझ्या हातात आले ना, हा अख्खा गेम माझ्या खिशात येणार आहे। आता मोनिकाची काय हालत करणार आहे ते तर सोडून दे, पण तुझी काय अवस्था होईल ना ते लक्षात ठेव, तू चुकून जगलास ना तर तुला मी जेलचीच हवा खायला लावणार आहे, असं रागातच आता मल्हार त्याला म्हणतो। आता मल्हार तिथून जात असतो तेव्हा पिहू बेटा आता लवकरच आपल्या दोघांची भेट होणार आहे। शुभंकर म्हणतो, मल्हारला आता पुन्हा राग येतो, तो लगेच मागे जातो आणि पिहूचा असणारा तो फोटो हातात घेतो। त्यावेळी शुभंकर म्हणतो, मल्हार तुला हा फोटो घेऊन जायचं असेल तर खरंच जा, कारण तू मला असं सरप्राईज दिला आहे ना की माझी पिहू माझ्याजवळ येणारच आहे। आता DNA टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर तुला तर सर्व सत्य समजणार आहे, पिहू स्वतःहून माझ्याकडे येईल, मग या फोटोचं तरी काय। तेव्हा मल्हार तो फोटो आता घेऊन जातो। मल्हारला आता प्रश्न पडलेला असतो की शुभंकर एवढा कॉन्फिडंट कसा काय, मी सॅम्पल दिले पण त्याला एवढा आनंद का झाला आहे, त्याला जरा काहीतरी गडबड वाटते। तर आता मल्हार तेथून गेल्यावर शुभंकर खूपच खुश होतो। इकडे मल्हार आता घरी येतो, त्याच वेळी विजय म्हणतो, काय झालं मल्हार? मल्हार म्हणतो, मला एक गोष्ट कळत नाहीये, मी त्याला सांगितलं की DNA टेस्टचे सॅम्पल मी तिकडे लॅबमध्ये चेक करायला दिले आहेत, तरीही तो हसत होता, तो एवढा कॉन्फिडंट कसं काय मला कळतच नाहीये। त्याने कोणत्या लॅबमध्ये ते सॅम्पल दिले आहेत ही गोष्ट सुद्धा विचारली नाहीये, तो हसत होता। विजय म्हणतो, मलाही प्रश्न पडलाय नक्की काय भानगड आहे ते। तेवढ्यातच तेथे आता स्वरा धावत येते आणि विचारते, काय झालं, काय
काय म्हणाले दाढीवाले काका, तुम्ही त्यांनाच भेटायला गेला होतात ना? तेव्हा मल्हारला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो की तुला कसं माहीत मी त्याला भेटायला गेलो होतो ते? त्यावेळी स्वरा म्हणते, जेव्हा मी लपून छपून मनुका काकूच्या गाडीतून गेले होते ना, तेव्हा ते दोघे बोलत असताना तिथे हा फोटो होता पिहूचा. तर आता नक्की भानगड काय आहे, विजयलाच प्रश्न पडतो. तेवढ्यातच तिथे आता मोनिका येते आणि स्वराकडे रागात पाहत म्हणते, तो शुभंकर ना खोटारडा आहे. मोनिका साळसूतपणाचा आव्हानात मल्हारला म्हणत असते की प्लीज ती टेस्ट थांबव तू, नाहीतर काहीतरी अघटित घडेल. त्यावेळी मल्हार काहीही बोलत नाही. स्वरा मनातल्या मनात विचार करू लागते, जर आता ही टेस्ट थांबवली नाही तर पिहू कायमची निघून जाईल. म्हणूनच ती मल्हारला म्हणते, गुरुजी प्लीज ही टेस्ट तुम्ही थांबवा. त्यावेळी विजय म्हणतो, आपण एक पाऊल पुढे टाकलं आहे, त्यामुळे अजिबात माघार घ्यायची नाही. पुढे आता तो म्हणतो की पिहूची आणि तुझी DNA टेस्ट व्हायलाच हवी. उठसूट उद्या कुणी काहीही म्हणेल, मग त्या प्रश्नांना उत्तर आपण देत राहायची का? मल्हार म्हणतो, हो तोच प्रश्न मलाही पडला आहे. माझ्या पिहूला कुणी बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही. पुढे आता मोनिका म्हणते की मल्हार, अरे खरंच तू शुभंकरच्या हाती कोणतीही डिटेल्स लागू देऊ नकोस. आणि तो शुभंकर कसा आहे ना, आपल्या घरात घुसेन किंवा एखाद्या माणसाला मॅनेज करेल आणि तुझ्याकडून ते रिपोर्ट पुन्हा तो मॅनेज करेल आणि तुझ्यासमोर आणून फेकेल आणि पिहू माझी मुलगी आहे असं सिद्ध करेल. मग तू काय करणार आहेस? जे काही पेपर वर्क आहे ना, म्हणजे जी बिलं, त्याचबरोबर त्या लॅबमध्ये तू सॅम्पल पाठवले आहेत, हे सर्व डिटेल्स तू माझ्याकडे दे. म्हणजे आपल्या घरातील कुणालाही कळणार नाही आणि बाहेरच्या व्यक्तींनाही समजणार नाही की नक्की कोणत्या लॅबमध्ये तू सॅम्पल पाठवले आहेत. त्यावेळी मल्हारला समजतं मोनिका काहीतरी गेम खेळतीये. म्हणूनच तो म्हणतो की नाही मोनिका, सॉरी, मी हे डिटेल्स कुणालाही देऊ शकत नाही, कारण की मी अनेकदा तुझ्यावर विश्वास ठेवला, परंतु त्याची शिक्षा मला चांगलीच मिळाली आहे. मला खूप भोगावं लागले, त्यामुळे आता मी कुणालाच हे डिटेल्स देऊ शकत नाही. तेव्हा हे ऐकताच आता मोनिकाला धक्का बसतो. मल्हार आणि विजय हे दोघेही तेथून जातात. त्यावेळी मोनिका आता स्वराला पुन्हा ब्लॅकमेल करत म्हणते, जर तुला पिहू इथे हवी असेल, पिहूपासून तिची आई जावी असं तुला वाटत असेल, तर तू ते DNA टेस्टचे सर्व रिपोर्ट कुठे ठेवले आहेत याचा पत्ता मला सांगायचा. त्यावेळी आता स्वराला प्रश्न पडतो की मोनिका पुन्हा मला ब्लॅकमेल करते, हिच्या जाळ्यात फसावं की नाही. दुसरीकडे एजंट आता सगुणाबाईला भेटायला आलेले असतात. भिकाजी देखील तेथे असतो. तेव्हा एजंट म्हणतात, तुमचं नशीब चांगलं म्हणून या खोलीचे तुम्हाला 20 लाख रुपये मिळाले आहेत, नाहीतर तुम्हाला 25 लाख रुपयेच मिळाले असते. तेवढ्यातच तेथे वकील येतात. पेपर सगुणाच्या अंगावर फेकत म्हणतात की म्हातारपणी तुम्हाला जास्त खुमखुमी आलेली दिसते, आता सरळ जेलमध्ये निघा. तेव्हा हे ऐकताच सगुणाला धक्का बसतो. ती म्हणते, ओ वकील साहेब, जेलमध्ये का जाणार आम्ही, सांगा बरं. हे माझ्या आणि माझ्या पोरीच्या नावचं घर आहे. आज मी या विश्वासरावांना हे घर विकलं आहे. त्यावेळी वकील म्हणतात की हे घर तुमचं असेलही, परंतु तुमच्या मुलीची इच्छा दिसत नाहीये हे घर विकण्याची, आणि म्हणूनच तुम्ही या कागदपत्रावर कुणा भलत्याच मुलीच्या अंगठ्याचा ठसा आणला आहे. हे ऐकता जाता सगुणाला धक्का बसतो. म्हणते, माझ्या मंजुळेचा तो ठसा आहे. पण आता वकील ऐकायला तयार नसतात. ते म्हणतात की अहो, एक वेळ चेहरा खोटं बोलू शकतो, अंगठ्याचे ठसे कधीही खोटं दिसू शकत नाही, कारण अंगठ्याचे ठसे हे तसेच्या तसे असतात. दुसऱ्याच कोणीतरी व्यक्तीचा अंगठ्याचा ठसा घेतला आहे असं म्हणून आता वकील साहेब हे सगुणावर अविश्वास दाखवतात. भिकाजी समजावण्याचा प्रयत्न करतो, पण वकील ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो, आता या वयात जेल होणारच आहे, नाहीतर हे जे घर घेणारे आहेत ना तुमचे, त्यांना 5 लाख रुपये ऐवजी 10 लाख रुपये द्या. त्यावेळी सगुणा म्हणते, अहो त्यांनी 5 लाख रुपये ॲडव्हान्स दिला होता, त्यातले मी निम्मे पैसे एका अनाथ आश्रमाला दानसुद्धा केले आहेत. मी एवढे पैसे कुठून आणू? पण आता वकील ऐकायला तयारच नसतात. सगुणाला आता ते ढकलून देतात. त्यामुळे आता भिकाजीलाही प्रश्न पडतो, नक्की हे काय प्रकरण आहे. त्यालाही टेन्शन येतं. सगुणा म्हणते, ही मंजुळा नाही मग आहे तरी कोण? तिलाच हे समजत नाही नक्की हे प्रकरण काय आहे. दुसरीकडे मल्हार आता एका कार्यक्रमाला निघालेला असतो. मोनिका म्हणते, मल्हार, अरे तू
खूप छान दिसतोस, पण हे जॅकेट घालू नकोस, तुला एखादं नवीन जॅकेट काढून देते असं म्हणून ती आता कपाटातून एक छानसं जॅकेट काढते आणि मल्हारला स्वतःच्या हाताने घालते. ती अगदी त्याच्या जवळ जाते आणि प्रेमाच्या गप्पा मारू लागते. तेव्हा तो म्हणतो, आज काय झालं? तेव्हा ती म्हणते, बरं झालं तू पिहूची आणि तुझी DNA टेस्ट करायला दिलीस, मला खूप आनंद झाला आणि उगीच मी त्या शुभंकर ठाकूरचं टेन्शन घेत बसले. तसंही या ना त्या कारणाने आपल्यामध्ये सतत भांडणं होत असतातच आणि एकदा का रिपोर्ट आला ना सर्व काही व्यवस्थित होईल अशी मला आशा आहे. ती आता सारखी त्या टेस्टबद्दल बोलत असते. मल्हार म्हणतो, सगळं ठीक होईल, तू टेन्शन घेऊ नकोस. मग आता तो तेथून जातो. तेव्हा मोनिका पाहते तर त्याचा मोबाईल तेथेच असतो. मनातल्या मनात विचार करते की मल्हारचा मोबाईल मला चेक करायला हवा, जेणेकरून त्या लॅबचा नंबर किंवा रिसिट तरी मला मिळेल. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सगुणा एका मुलीकडे जाते आणि अंगठ्यांचे ठसे चेक करू लागते. तेव्हा ती मुलगी म्हणते की हे ठसे मॅच होत नाही. आता मंजुळाला खूप मोठा धक्का बसतो. दुसरीकडे मल्हारला समजतं की मोनिकाने मोबाईलला हात लावला आहे. आता त्यालाही जरा धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.